माझं नाव पाटील गौरव विलास। आम्ही TYBSCला आहोत MJ कॉलेजमधून। मी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे हर्बेरियम नावाचं। सर्वात पहिले हर्बेरियम म्हणजे काय, ज्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो त्याला हर्बेरियम म्हणतात। म्हणजे जसं काही बॉटनिकलचे काही स्टुडंट असतात, ते बॉटनीचे स्टुडंट जसं जंगलात वगैरे जातात, तिथून ते प्लॅन्ट्स कलेक्ट करतात आणि त्यांच्या डिपार्टमेंटला आणतात। मग या डिपार्टमेंटला आल्यानंतर ते काय करतात, कार्डशीट पेपरवर त्यांचं सर्व डेटा पेस्ट करतात। सर याच्याने काय होतं, आपलं जसं जसं जंगलची नासाडी होते, आपल्या पेजेस वाया जातात। हे सॉफ्टवेअर बनवण्याचं माध्यम काय आहे की जास्तीत जास्त यूज व्हायला पाहिजे, कॉमन माणसाला त्याचं पूर्ण समजायला पाहिजे ॲक्च्युली प्लॅन म्हणजे काय, प्लॅनची पूर्ण माहिती काय। जनरल माणूस जेव्हा कॉमन माणूस येतो त्याला एक साधारण झाडांची नावं माहिती असतात, पण त्याचे प्लॅन काय, त्याची हॅबिट काय, श्रब काय, हे म्हणजे त्याचं ते इंटरनल पार्ट तो माणसाला काय माहीत नसतो। त्यासाठी सॉफ्टवेअर केलेलं आहे। प्रशांत लोंढे, मी गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीमधून आलो आहे। आमचे एकूण 10 प्रोजेक्ट्स आहेत, त्यातले 9 PG कॅटेगरी आणि 1 UG कॅटेगरी। माझं नाव राहुल भीमराव पाटील, मी MJ कॉलेजचा विद्यार्थी आपला, आणि याच्यामध्ये आम्ही आमचं स्वतःचं एक सॉफ्टवेअर टाकलेलं आहे। त्याचं नाव आहे लर्निंग कर्व MPT ओरिएंटेशन इन केमिस्ट्री। लर्निंग कर्वचा अर्थ असा की एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये सहभाग नोंदवणे, आणि MPTचा अर्थ आहे मॉडर्न पिरियड टेबल। तर याला 118 जे एलिमेंट्स आहेत याच्याविषयी सेपरेट माहिती, नंतर त्यांची शाळेपासून ज्युनियर कॉलेजपर्यंत, सिनियर कॉलेजपर्यंत, सोबतच रिसर्च स्कॉलर, बडिंग रिसर्चर्स आणि सायंटिस्ट यांना सर्वांना याचा उपयोग व्हायला हवा, याच्यासाठी आम्ही हा एक सेपरेट सॉफ्टवेअर केलेला आहे।